मला काही आश्चर्य वाटत नाही आहे, कारण सरकारने असं धोरण या देशामध्ये तयार केलेला आहे की आम्हाला मुस्लिम समाजाशी काही देणं घेणं नाही आहे. मला आठवतो की जेव्हा लोकसभामध्ये एकदा रिझर्वेशनच्या बाबतीत चर्चा होत होती, तर काही काँग्रेसचे खासदार जे बसले होते ते मला सांगत होते की मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोलू. तर नरेंद्र मोदी साहेब समोर बसले होते लोकसभामध्ये आणि त्यांच्या समोर मी बोललो होतो कि इनसे मांगने का मतलब ये है कि अपना सर दीवार के ऊपर फोड़ो. मी त्यांच्या समोर हे बोललो होतो, कारण आणि हे पण सांगितलं होतं कि इन्होंने इस देश में ऐसा माहौल तैयार करके रखे है कि अरे मुसलमानों, तुमको हम सांस लेने दे रहे हैं, यही बहुत बड़ी बात है करके. तर आज जे हे रद्द झालेला आहे ते कशामुळे झालेलं आहे, ते देण्यात कशामुळे होता, हे याच्या सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. या देशामध्ये मुस्लिमांचा सोशो इकॉनॉमिक आणि एज्युकेशन स्टेटस काय आहे याच्या बाबतीत स्टडी करण्यासाठी वेगवेगळी सरकार जे होती त्यांनी कमिशन्स आणि कमिटीज एस्टॅब्लिश केली होती. आपल्याला माहित असेल सच्चर कमिशन आला होता, त्याच्यानंतर रंगनाथ कमिशन आला होता, महमूदुर रहमान कमिटी आली होती, कुंडू कमिटी आली होती आणि याच्या व्यतिरिक्त अनेक सारे कमिटीज आणि कमिशन्सने रिपोर्ट दिले होते. आणि त्याचा सगळ्यात कॉमन फॅक्टर काय होता की मुस्लिम समाजाचा जे एज्युकेशन बॅकवर्डनेस आहे ते सर्व समाजापेक्षा जास्त आहे. सगळ्यात जास्त ड्रॉप आउट 8वी पर्यंत शिकलं ड्रॉप आउट, 9वी पर्यंत शिकले ड्रॉप आउट, 6वी पर्यंत शिकले ड्रॉप आउट. तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज जे होता ते मुस्लिम समाजाचा होता. आणि त्या आधारावर जेव्हा ही कमिटीची रिपोर्ट टेबल करण्यात आली होती तर हे मागणी झाली होती की मुस्लिम समाजाला 10% रिझर्वेशन देण्यात यावा करके. सरकारने, भारतीय जनता पार्टी आणि दुसरी जी सरकार होती त्यांनी विरोध केला होता. मॅटर कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने आपल्या सगळ्या कमिटीचा रिपोर्ट बघितल्यानंतर कोर्टाने हे आदेश दिला होता की मुस्लिम कम्युनिटी इज द मोस्ट बॅकवर्ड as far as education is concerned and the government needs to help them, protect them. म्हणून कोर्टाने सांगितलं होतं की 10% ची मागणी होती, 5% एज्युकेशन मध्ये देण्यात यावं. आता ते एज्युकेशन मध्ये होतं. आता कायद्याने जे अध्यादेश काढण्यात आला होता 2014 मध्ये, त्याच्यानंतर त्याचं रूपांतर कायद्याने व्हायला पाहिजे होतं. हे लीगल ऍस्पेक्ट आहे. मग सत्तेमध्ये बसलेले जे लोक होते तेही आपल्याला दावा करत होते की आम्ही सेक्युलर आहे. त्यांची जबाबदारी होती की त्याला एक बिल आणून ते ऍक्ट मध्ये रूपांतर करायला पाहिजे होतं. त्यांनी तसं केलं नाही. आता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजितदादांची जे सरकार आहे ते वाट बघत होते की कधी मुसलमानांना याच्यातून काढून घ्यावं आणि त्यांना रस्त्यावर आणावं.